शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर घणाघात केलाय तर राहुल गांधींनी तुमचं काय घोडं मारलंय असा सवाल पवारांनी मोदींना विचारलाय। निवडणुका घ्यायच्या नाहीत आणि देशावर राज्य करायचं हीच मोदींची गॅरंटी असल्याची टीकाही पवारांनी केली आहे। मुख्यमंत्री शिंदेंनी शिवसेनेमध्ये होणाऱ्या पक्षप्रवेशावरून ठाकरेंना टोला लगावलाय। आमचे विचार पटतात त्यामुळे आमच्याकडे दररोज पक्षप्रवेश होतात। तिकडे मालक नोकरासारखे वागवत होते, बाळासाहेब सहकार्यांना सवंगडी समजत होते आणि आता हे घरगडी समजतात असा टोला ठाकरेंना लगावण्यात आलाय। तर मवियामध्ये गोंधळाची परिस्थिती असल्याचं शिंदेंनी म्हटलंय। सहकार्यांना सवंगडी समजत होते। बाळासाहेबांचे विचार सोडून काँग्रेस समोर लोटांगण घातले, ते गद्दार आहेत असा टोला दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे। तर कॉमन मिनिमम प्रोग्रामवर बाळासाहेबांनी सही केली असती का असा सवाल विचारत भावनेच्या भरात वाहत जाऊ नका, ज्याने 4 वेळा पक्ष फोडला त्यालाच तुम्ही निवडून देणार का असाही सवाल केसरकरांनी विचारला आहे। सिंधुदुर्गात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर ऑन फील्ड उतरलेत। भर उन्हामध्ये केसरकर राणेंचा प्रचार करतायत। तर सावंतवाडी शहरातील व्यापाऱ्यांची भेट घेत नारायण राणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन केसरकर यांनी केलंय। कोकणचा विकास हा आता निश्चित आहे आणि तो आम्ही करू असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केलाय। शिरूरमध्ये एकीकडे अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा सामना सुरू आहे, तर दुसरीकडे प्रवीण दरेकर विरुद्ध अमोल कोल्हे यांच्यात जुंपली आहे। अमोल कोल्हे भाजपचं कमळ हाती घेऊन लोकसभेसाठी इच्छुक होते असा गौप्यस्फोट भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी केलाय। तर दरेकरांकडे इतकी चांगली विनोदबुद्धी आहे याची कल्पना नव्हती असा टोला कोल्हेंनी दरेकरांना लगावला। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान यवतमाळ जिल्ह्यात काही अज्ञातांकडून उदय सामंत यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली होती। त्यानंतर पोलिसांनी उदय सामंत यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ केली।